नगरपालिकांनंतर आता महापालिकांची सत्ता शर्यत सुरू। आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार। 30 डिसेंबर पर्यंत भरता येणार उमेदवारी अर्ज। मुंबईतील राजकीय समीकरणांसंदर्भात उत्सुकता। जागा वाटप होईपर्यंत युतीची घोषणा नको, मनसे नेत्यांची बैठकीत आग्रही भूमिका। झी 24 तासला सूत्रांची माहिती। आज युतीची घोषणा होण्याची शक्यता कमी। उद्धव ठाकरेंसोबत युती करताना राज ठाकरेंनी काळजी घ्यावी। आधीच सगळं जाहीर वाजवून घ्यावं, भाजपचा राज ठाकरेंना सल्ला। शिवसेना भाजप नेत्यांमध्ये वर्षा बंगल्यावर रात्री 2 तास खलबत। 77 पैकी निम्म्या जागांचा तिढा संपला। उर्वरित जागांसंदर्भात लवकरच बैठक घेऊन तोडगा काढला जाणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची दुपारी पत्रकार परिषद। राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा देणार की युतीसोबत जाण्याची घोषणा करणार, याकडे लक्ष। मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर। जागा वाटपासंदर्भात शिवसेना आणि भाजपच्या बैठका। राष्ट्रवादीला मात्र निमंत्रण नाही। ठाण्यात राष्ट्रवादीकडून स्वबळाची तयारी। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचं घोडं चिन्हावरून अडलं। निवडणूक तुतारी की घड्याळ चिन्हावर लढायची, यावरून मतभेद। पुढील 2 दिवसात अंतिम निर्णयाची शक्यता। पुणे महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी शुक्रवारी। 80 उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपचं वर्चस्व असलेल्या प्रभागातील नावं जाहीर होणार, सूत्रांची माहिती। 2021 मध्ये पार्थ पवार आणि तेजवानी यांच्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी। कथित कागदपत्र दाखवत दमानिया आणि विजय कुंभार यांचा आरोप। दमानिया पुण्याला रवाना। 31 डिसेंबर नंतर पॅन कार्ड आधार लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होणार। बँका आणि मालमत्तांसंबंधित कामं खोळंबणार। पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड। सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ। एका दिवसात चांदी 10,400 रुपयांनी महागली। चांदी प्रति किलो पोहोचली 2,14,000 वर, तर 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार 1,38,000 रुपये।